भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला दिलेला भूखंड आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। बाजारभावात 5.25 कोटी किमतीची जमीन कवडीमोल भावात बावनकुळेंच्या संस्थेला दिल्याचा आरोप आता केला जातोय। विरोधकांनी केलेले सगळे आरोप मात्र बावनकुळे यांनी फेटाळलेले आहेत। नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। बावनकुळेंच्या संस्थेवर सरकार मेहरबान। 5.25 कोटींचा भूखंड अल्पदरात संस्थेला दान। कोराडीतील 5 हेक्टर जागेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। नागपूर जिल्ह्यातील कोराडीतील ही 5 हेक्टर जमीन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला अल्पदरात देण्यात आली आहे। कोराडीमध्ये महालक्ष्मी जगदंबा संस्थाने या संस्थेला नर्सिंग आणि तंत्र शिक्षण कॉलेज सुरू करायचं आहे आणि त्यासाठी 5 हेक्टर जमीन आता देण्यात आलेली आहे। या जमिनीची किंमत 4,86,00,000 एवढी आहे। ही जमीन महसूल आणि वित्त खात्याच्या आक्षेपानंतरही संस्थेला देण्यात आलेली आहे। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राज्यात एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की और देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची ग्वाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीने ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू। ही संस्था म्हणजे देवस्थान आहे। त्या देवस्थानाला जमीन दिल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना, कारण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडीला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे। कुठल्या संस्थेत दिलेली नाही, आपण त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हा आरोप फेटाळून लावलाय। देवस्थानच्या शिक्षण संस्थेला ही जमीन हवी असून त्यासाठी 1.5 कोटी रुपये संस्था सरकारला देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर किती राजकारण करायचं एखाद्या वृत्तपत्रांनी मीडियानी, वाईट वाटतं की धर्मस्थळावर सुद्धा धार्मिक स्थळावर जगदंबेच्या आईच्या स्थळावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय। लीज रिन्यूअर आहे, 1,48,00,000 भरायचे आहे संस्थांना, मंदिराला भरायचे आहे। मंदिर संस्थांच्या शिक्षण संस्थेला भूखंड देण्याला विरोधकांचा आक्षेप नाही। आक्षेप बावनकुळे या संस्थेच्या अध्यक्षपदी असताना झालेल्या जमीन वाटपाला आहे। येत्या निवडणुकीच्या प्रचारात भूखंडांचा विषय प्रचाराचा मुद्दा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।